नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राच्या अभिमानाची भाषा मराठी हिचा इतिहास जाणून घेणार आहोत. मराठी भाषेची मुळे सुमारे 1500 ते 2000 वर्षांपूर्वीच्या महाराष्ट्री प्राकृत या प्राचीन भाषेत सापडतात. सम्राट अशोक यांच्या काळातील शिलालेख आणि सातवाहन काळातील गाथा सप्तशती या ग्रंथात मराठीची पूर्वज भाषा दिसून येते. यानंतर 11व्या ते 13व्या शतकातील यादव काळ हा मराठीचा सुवर्णकाळ मानला जातो. या काळात महानुभाव पंथाचा लीळाचरित्र हा मराठीतील पहिला गद्यग्रंथ लिहिला गेला. तसेच संत ज्ञानेश्वर यांनी 1290 मध्ये लिहिलेली ज्ञानेश्वरी ही मराठीतील महान काव्यरचना मानली जाते. 17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात मराठीला राजभाषेचा दर्जा मिळाला. प्रशासन, न्याय आणि राज्यकारभारात मराठीचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाला. आधुनिक काळात 1832 मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पहिले मराठी वर्तमानपत्र सुरू केले. यामुळे मराठी भाषेला आधुनिक स्वरूप मिळाले आणि साहित्य, पत्रकारिता व शिक्षणात मोठी प्रगती झाली. आज मराठी ही जगातील प्रमुख इंडो-आर्यन भाषांपैकी एक आहे. वराठी, कोकणी, मालवणी, अहिराणी अशा अनेक बोलींमुळे ती अधिक समृद्ध झाली आहे. मराठी देवनागरी लिपीत लिहिली जाते आणि महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा आहे. म्हणूनच मराठी ही केवळ भाषा नाही, तर महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास आणि ओळख आहे. धन्यवाद.